नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारामध्ये एकदम लाल बुंद फ्रेश अशी गाजरं मिळतात. आणि गाजर म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो ते गाजराचा हलवा. पण आज मी गाजराचा हलवा न बनवता गाजरापासून एक गोडाचा वेगळा पदार्थ बनवलेला आहे. हा पदार्थ तुम्ही आतापर्यंत कधीही खाल्ला नसेल किंवा पाहिला देखील नसेल. तर तो कोणता पदार्थ बनवलेला आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी गाजर घेतलेले आहेत. एकदम फ्रेश अशी गाजरं मिळतात आता बाजारामध्ये. गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. आता त्याच्या देठाकडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर याची साल काढून घ्यायची. गाजराची साल लगेच निघली जाते, जास्त कठीण नसते. अशा प्रकारे सर्व गाजरांची साल अगोदर काढून घ्यायची. या ठिकाणी गाजर तुम्ही किसून घेण्याच्या ऐवजी कट करून जरी घेतले तरी सुद्धा चालतील, लगेच बारीक होतात. या ठिकाणी मी किसून घेतलेले आहेत आणि किसून नंतर मग मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. या ठिकाणी आता किसून घ्यायचे आहेत गाजर. गाजर किसत असताना शेंड्याकडून किसत यायचं आणि त्याच्यामध्ये जो कठीण भाग असतो तो तसाच ठेवायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही किसू शकता. बाजूने किसत यायचं आणि मध्ये जो भाग आहे कठीण तो तसाच ठेवायचा. असं म्हटलं जातं की हा मधला कठीण जो भाग असतो गाजराचा तो खाल्ला जात नाही. त्यानंतर किसलेलं गाजर आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आता आणि गरज वाटली तरच 1 ते 2 चमचे पाणी घालायचं, नाहीतर हे असंच बारीक एकदम वाटून घ्यायचंय. या ठिकाणी एकदम बारीक असं हे गाजर वाटून घेतलेलं आहे. आता इतर साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. या ठिकाणी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, साखर 1 वाटी, तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. 1 वाटी रवा, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. या ठिकाणी 2 चमचे कस्टर्ड पावडर, 2 चमचे तूप. या ठिकाणी केशरच्या काड्या 5 ते 6 लागतील. जर तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल. सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. त्यानंतर मिक्सरला जे गाजर वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं. तुपामध्ये 2 ते 3 मिनिट हे गाजर असंच परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा घालायचा. रवा बारीक मोठा तुमच्याकडे कोणता असेल तो रवा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये जे दूध घेतलेलं आहे त्यापैकी 1 वाटी दूध यामध्ये घालायचं. साखर घालायची. या ठिकाणी मी सुरुवातीला 2 ते 3 चमचे साखर घातलेले. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं आटवून घ्यायचं. एकदम घट्ट असं हे आटेपर्यंत सतत हलवत राहायचं. हे मिश्रण पॅनला खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर झाकण ठेवायचं 4 ते 5 मिनिट याला वाफ द्यायची. यामध्ये जो रवा घातलेला आहे तो कच्चाच घातलेला आहे. रवा सुद्धा चांगला शिजला जातो यामध्ये. पाहू शकता तुम्ही थोड्या वेळाने हे बॅटर असं घट्ट व्हायला सुरुवात होते. 7 ते 8 मिनिट सतत असं हलवत राहायचं. थोड्या वेळाने याचा असा घट्टसर गोळा तयार होतो. असा एकत्र गोळा तयार व्हायला लागला की हे बॅटर तयार झालेले असं समजायचं. गॅस बंद करायचा आणि हाताला सोसवेल असं थंड झालं की याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम करतो त्या पद्धतीचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही अगदी सहजरित्या याचे गोळे तयार होतात. त्यानंतर आता या ठिकाणी थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये कस्टर्ड पावडर घ्यायची 2 चमचे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरमुळे एकदम घट्टसर असं हे दूध तयार होतं. त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते घ्यायचं. त्यामध्ये साखर घालायची. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. हे मिक्स करायचं. साखर पूर्ण विरघळून घ्यायची. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. यामध्येच 7 ते 8 केशरच्या काड्या घालायच्या. केशर नसेल तुमच्याकडे जर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. केशरमुळे रंग खूप छान येतो आणि चव सुद्धा खूप छान येते दुधाला. या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. दुधाला चांगली उकळी आली की जे कस्टर्ड पावडरचं दूध तयार करून घेतलेलं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये ओतायचं. हे दूध ओतत असताना खाली दूध सतत हलवत राहायचं म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. याला आता चांगली उकळी येऊ द्यायची. हे कस्टर्ड पावडरचं दूध घातल्यामुळे लगेच घट्ट येतं हे दूध, जास्त आटवावं लागत नाही अजिबात. दुधाला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. याचा वास सुद्धा खूप छान येतोय. हे थोडंसं घट्ट झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढायचं.
यामध्ये जे आपण गाजराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते गोळे यामध्ये टाकायचे। दिसायलाच एवढं सुंदर दिसतंय ना, खरंच खूप म्हणजे खूप चवीला सुद्धा छान लागतं। बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून पहा। यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही बदाम पिस्त्याचे काप टाकू शकता, थोडंसं केशर वरून छान दिसण्यासाठी टाकायचं। आपली रेसिपी तयार आहे की नाही। गाजरापासून अगदी नवीन पदार्थ जो आतापर्यंत तुम्ही कधीही पाहिला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल। याला तुम्ही गाजर गुलाबजाम म्हणू शकता किंवा गाजर रसमलाई सुद्धा म्हणू शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूप म्हणजे खूप आवडीने खातात। चव याची खूप जबरदस्त लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।